हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणव कानकडे व्लॉग्स. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज सोमवार आहे आणि सकाळचे जस्ट 6 वाजले. मी आताच उठलो आणि आता फ्रेश वगैरे होऊन मी जातो जिमला. आज आहे आपला चेस्ट डे आणि तुम्हाला तिथला वर्कआउट वगैरे दाखवतो आणि पूर्ण माझा दिवस कसा मी घालवतो ते दाखवतो. बघू पुढे. फ्रेश वगैरे झालो. आता मी ब्रश वगैरे झाला माझा आणि आता मी स्ट्रेचिंग पहिली इथं स्लाईडवर करून येतो आणि त्यानंतर जिममध्ये गेला की डायरेक्ट जिममध्ये वर्कआउट सुरू करतो. आणि मेनली बिफोर जिम मी जे प्री वर्कआउट घेतो तर प्री वर्कआउट मी जे प्रोटीनमधलं काही सध्या तरी काही घेत नाही आहे. मी बस 2 बनानाच खाऊन जातो आणि तिकडून आल्यावर मग दाखवतो मी काय खातो काय नाही वगैरे सगळं. बनानास खाऊन झाले आणि आता जातो मी जिममध्ये. रेडी आहे मी जिम बॅग घेऊन आणि जिम जवळच आहे, इथून एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे, जे 500 मीटरच्या जवळपास. आणि आपल्या जिम बॅगमध्ये फक्त एक वॉटर बॉटल, त्यानंतर एक नॅपकिन आणि एक इंडोर शूज वर्कआउटसाठी, बस हे 3 गोष्टीच नेत असतो. पोहोचलो आपण जिममध्ये. तसं आता एंटरच करणार आहे. क्या कर रहे हैं यार तू? मतलब मजाक है क्या? सो मी वर्कआउटमध्ये सर्वात पहिले बेंच प्रेस केले आणि 15-15चे मी 3 सेट्स परफॉर्म केले. सिमिलरली त्यानंतर मी इन्क्लाइन बेंच प्रेस आणि डिक्लाइन बेंच प्रेससुद्धा परफॉर्म केला. झाली आपली जिम मारून चेस्ट डे कंप्लीट आणि आता जातो घरी. फ्लॅटवर पहिले दूध घ्यायचा आणि ओट्स वगैरे खायचा, म्हणजे डाएट घ्यायचा आपलं. दाखवतो पुढं काय. दूध आणलं, दूध पहिले तापवायला ठेवू. त्यानंतर ब्रेड पॅकेट आणलं. आता सॉस वगैरे जे सँडविच बनवतो 2 आणि ओट्स पण भिजू घालावं लागते. दूध गरम झालं की दूध ठेवलं टाकवासाठी. आता सँडविच बनवून घेऊ पाहिजे. हे आहे आपलं पोस्ट वर्कआउट मील. 2 सँडविच ज्याच्यात टोमॅटो सॉस लावून खाणार मी आणि 1 ग्लास दूध आणि हे ओट्स भिजवून ठेवले आहे. 20 ग्राम ओट्स आहे, त्यामध्ये 4 डेट्स, 4 बदाम आणि टेस्टसाठी सहट टाकला आहे 1 टीस्पून. हे आपलं हे आहे डाएट. बस एवढं ठेवतो आणि सोबत मी अंडे पण खात असतो, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. पण सध्या अंड्याचा ट्रे संपला आहे, ते विकत घेऊन यावं लागेल. आणि पीनट बटर मोस्ट इम्पॉर्टंट, ते पण संपलं, ते पण आणावं लागेल. आणि बस एवढं मग माझ्या डाएटमध्ये असते. सँडविच, दूध, ओट्स, पीनट बटर आणि अंडे. आणि त्यानंतर मग आपलं जे सकाळचं जेवण आहे नॉर्मल वरण भात भाजी पोळी ते असते.
बस मग हे आपलं डाएट प्लॅन आहे. पोस्ट वर्कआउट मील घेतल्यानंतर मी अंघोळ करून रेडी झालो आणि मी डेलीप्रमाणे माझं फेस केअर और स्किन केअर रूटीन फॉलो केलं, ज्यामध्ये मी टोनर यूज करतो, जे होममेड टोनर आहे, विच इन्क्ल्यूड्स विटॅमिन ई कॅप्सूल, कोकोनट ऑइल, लिटिल अमाऊंट ऑफ ग्लिसरीन अँड सम अमाऊंट ऑफ गुलाबजल, ज्याने मला डेफिनेटली बेटर रिझल्ट्स दिले काही दिवसात. आणि त्यानंतर मग मी डेलीप्रमाणे हनुमान चालीसा, तुळजाभवानी स्तोत्र आणि गणपती स्तोत्र म्हणून देवासमोर प्रार्थना केली. त्यानंतर पूर्ण मॉइश्चरायझर वगैरे मी चेहऱ्यावर अप्लाय केला आणि रेडी आणि कम्प्लिटली ग्रूम होऊन मी गेलो लायब्ररीला अभ्यासाला. आज दुपारी अजिबात झोपलो नाही आहे. जेवण झालं मग अशीच आणि आता पुन्हा लायब्ररीमध्ये आलो आणि आता माझे जे एफ क्लासेस आहे ते एफ क्लासेस करा. ते झालं का मग फ्री टाईम म्हणजे मग एडिटिंग हे ते घरी कॉल वगैरे हा टाईम सगळा. एक लेक्चर केलं पर्सेंटेजचं आणि दुसरं लेक्चर थोडं 20-22 मिनिटचं केलं. आता झाला टाईम लायब्ररी होते ऑफ. आता मी जातो फ्लॅटवर. फ्रेश वगैरे झालो. आता चाललो चहा प्यायसाठी. आपला गडी चहावाला. डायरेक्ट जादूगरच लिफ्ट आहे. बरं काय दाखवून स्वतः तर थोड्या वेळ पहिले चहा पिऊन आलो आणि मग बाहेरच आम्ही भूक लागली होती. वडापाव वगैरे खाल्ला मी. त्यानंतर याने पाणीपुरी खाल्ली पुष्पकनं. आता जस्ट आलो आणि पाऊस चांगला मस्त खतरनाक पाऊस सुरू आहे. एकदम वाटलं नव्हतं पाहून. वातावरण तर साफच होतं. एकदम एकाएकीच पाऊस येऊन गेला. चांगला आहे. आता ब्लॉग एडिट करण, पोस्ट करण. त्यानंतर बस हे राहिलं. आणि एक मला म्हणजे शिवाजी महाराजचं पुस्तक पाहिजे होतं, जे कम्प्लीट त्यांची हिस्ट्री सांगन, जसं त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेक, मृत्यू वगैरे सगळं इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. असं बुक पाहिलं पण ते मला ते भेटलं नाही नागपूरमध्ये. आय होप ते भेटलं की ते पण स्टार्ट करायला मला रीडिंग करणं. जर तुमच्या डोक्यात कोणतं असं बुक असं की तुम्ही वाचलेलं असन की यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे अशी प्रॉपर मराठी बुक पाहिजे, तर तसं कळवा. कॉमेंटमध्ये सांगा त्या बुकचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की. आणि अजून असे भरपूर ब्लॉग येत राहील. जस्ट सबस्क्राईब प्रणव वानखडे ब्लॉग्स अँड डू लाईक, कमेंट, शेअर ऑल्सो. चला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.